हॅलो फ्रेंड्स, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे पुणेकर प्राची या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी निघाली आहे पुण्याजवळील शांताई ॲग्रो रिसॉर्टला भेट देण्यासाठी। हे रिसॉर्ट खानापूरपासून 15 मिनिटांच्या अंतरावरती असणारे खामगाव छत्र या गावामध्ये आहे। आज माझ्यासोबत असणार आहेत माझ्या शाळेपासूनच्या मैत्रिणी आणि त्यांची मुलं, असे आम्ही टोटल 18 जण आहोत। आपण शांताई ॲग्रो रिसॉर्टला आत्ता पोहोचलोय। हे शांताई ॲग्रो रिसॉर्टचं गेट आहे। आपण आता आत चाललोय, बघूयात कोण कोण आलेले आहे। हे भक्ती बघ समोर, सचिन बघ। ही आमची डॉर्मेटरी आहे। या इथे ॲट अ टाइम 12 लोक राहू शकतात। हे अशा प्रकारचं वॉशरूम आहे, स्वच्छ आहे अतिशय। इथे वॉर्डरोब आहे, एक्स्ट्रा मॅट्रेस ठेवलेले आहे। हे साधारण अशा प्रकारे आहे। साधारण एवढा मोठा हॉल आहे आणि एका हॉलला 2 वॉशरूम आहेत। या बाजूला एक आहे आणि या बाजूला एक वॉशरूम आहे। या बाजूला सगळ्या रूम्स आहेत। ही डॉर्मेटरी आहे आणि बाकी पुढे सगळ्या सिंगल रूम्स आहेत। आणि रूमच्या एक्झॅक्ट समोर हे लॉन आहे। हेलो, गेटच्या एंट्रन्सलाच या ठिकाणी खूप सजवलेली अशी छानशी बैलगाडी ठेवलेली आहे, ज्यावरती उभं राहून मुलांनी खूप छान छान पोजेस देऊन फोटो काढलेले आहेत। या इथे आम्ही आता नाश्ता करण्यासाठी आलोय। आता संध्याकाळचे 5:30 वाजले। आम्हाला इथे येण्यासाठी लेट झालेलं आहे थोडा, त्यामुळे आता हाय टी आमचं झालेलं आहे। आता नाश्ता करणार आहे। सगळेजण आता वाट बघतात नाश्त्याची। इकडे बघा, नाश्त्यामध्ये आम्हाला ओली भेळ आणि सुकी भेळ या इथे देण्यात आली, तसेच चहा कॉफी होती आणि आल्या आल्या या ठिकाणी वेलकम ड्रिंक म्हणून आम्हाला कोकम सरबत देण्यात आला होता। आमचा आता नाश्ता करून झालाय। आता आम्ही ट्रॅक्टर राईड करण्यासाठी चाललोय। शिवांशी, चला लवकर, आपण आता ट्रॅक्टर राईड करण्यासाठी चाललोय। चला ट्रॅक्टर राईड करायची आहे।
आम्ही आता या इथे ट्रॅक्टर राईड करणार आहोत। ट्रॅक्टर राईड करून आल्यानंतर काल शिवांशीचा बड्डे होता, सो आम्ही सगळ्याजणींनी ठरवलं या इथे शिवांशीचा बड्डे आपण पुन्हा एकदा सेलिब्रेट करूयात। त्यामुळे या इथे भक्ती केक घेऊन आली आहे, चॉकलेट केक, जो तिला खूप आवडतो। सगळी मुलं खूप एक्साइट झाली आहेत। आमच्या बड्डे सेलिब्रेशननंतर या इथेच आम्ही संगीत खुर्ची स्पर्धा झाली, ज्यामध्ये अगदी लहान मुलांपासून 2 आजींनीसुद्धा यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि सगळ्यांनीच ही संगीत खुर्ची स्पर्धा खूप जास्त एन्जॉय केली। आत्ता रात्रीचे 8:30 वाजलेत, आमची जेवणं झालेली आहेत। आम्हाला रूमच्या बाहेर बॉनफायर करून दिलेलं आहे। तू झोपला नसेल तर लगेच गाडी घेऊन ये। तू म्हणले तू जायचंय का? जायचंय का तू? खूप वर्षांनी शाळेतल्या मैत्रिणी एकत्र येऊन रात्री 2:30 वाजेपर्यंत आम्ही गप्पा मारत बसलो होतो। मस्त थंड हवा चालू होती एका बाजूला आणि मस्त बॉनफायरच्या बाजूने आम्ही गप्पा मारत बसलो होतो। रात्रीचा वेळ कसा गेला ते कळलंच नाही। गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आमचा शांताई रिसॉर्टमधला आजचा दुसरा दिवस आहे। जस्ट आंघोळ करून बाहेर आली आहे। बाहेरचा व्ह्यू, सगळे चहासाठी आले। हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसं वाटतंय रिसॉर्ट? छान. जेवण कसं आहे? एक नंबर. खूपच छान. अजून या इथे बरेचसे ठिकाणं आहेत एक्सप्लोअर करण्यासाठी, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज या इथे करायच्या राहिल्यात। स्विमिंग पूल पण आहे आणि मचान पण आहे, तर मी थोड्या वेळाने आपण तिथे जाऊयात। चल नाश्ता करून घे। ये बेटा, ये, मी आणते तुला नाश्ता। बसून घे इथं। अच्छा नाश्ता आहे। पटकन सुरू कर। पटकन सुरू कर। नाश्ता करून आम्ही आता स्विमिंग पूलला चाललोय। स्विमिंग पूलमध्ये मुलांना घेऊन जाऊन थोडंसं एन्जॉय करणार आहे। या इथे असं हे पार्किंग आहे। या इथे स्विमिंग पूल आहे। आज सगळ्यांनी खूप छान आवरलंय। मी तुम्हाला सगळ्यांना दाखवते। सगळ्यांनी खूप छान आवरलंय, सगळ्या खूप छान दिसतायत।
खूप एन्जॉय केलाय आम्ही इथे. मस्त वाटलं या रिसॉर्टला येऊन आणि इथली सर्व्हिस पण खूप छान आहे. कसं वाटलं? जस्ट वाव. So beautiful, so elegant, just looking like a wow. Looking like a wow. आत्ता आपण शांताई रिसॉर्टमध्ये काल आलो होतो, तर त्याबद्दलची माहिती आपल्याला ऋतिका तोडकर मॅडम थोडी देणार आहेत. हॅलो. तुमच्या इथे काय काय पॅकेजेस आहेत आणि साधारण काय रेट्स तुम्ही चार्ज करता याची थोडी माहिती सांगा ना. आपल्याकडे डेचं पॅकेज आहे, हां. स्टेचं पॅकेज आहे आणि आपल्याकडे कॉर्पोरेट ऑफिसची बुकिंग पण होतात, हां. वेडिंगचं आहे, ऑल आहेत आपल्याकडे पूर्ण. या ना आपण रिसॉर्ट पाहूया. ओके. तुम्ही कालपासून आहात रिसॉर्ट मध्ये, तर तुम्हालाच कसं वाटते? तुम्ही आता खूप छान अनुभवला वाटलं. असेल. एक्सपिरियन्स छान होता या इथे येण्याचा. त्याच्यानंतर मुलांनी पण खूप एन्जॉय केलंय. इथं गेम हॉल आहे. हां गेम हॉलमध्ये ऑल ॲक्टिव्हिटीज आहेत, हां. जसं की छोट्या मुलांना कॅरम, चेस, आर्चरी वगैरे, रायफल शूटिंग वगैरे आहे. ट्रॅक्टर राईड पण आपल्याकडे दिली जाते. तुम्ही घेतली ना मॅम? हो. ट्रॅक्टर राईड घेतली जाते. बाकीचे तिकडं मोठं हॉल पण आहे, तिकडं कॉर्पोरेट ऑफिसची मीटिंग वगैरे होतात. आणि बाकीचं आपलं तुम्ही पाहिलंय का रिसॉर्ट? या आपण पाहूया. AC रूम आहे, नॉन AC रूम आहे, मोठा हॉल थोडी आहे. थोडी आहे ना, थोडी तुमच्या रिसॉर्टबद्दल थोडीशी माहिती द्या व्ह्युअर्सना आहे ना. रूम्स परत लॉन कशा प्रकारचं आहे ते AC रूम आपण मध्ये दाखवू. खास आम्ही एक AC रूम केलेत ना, त्या AC रूम मध्ये खास बाथटब आहे. जसं की स्वीट रूम असतात एका हॉटेलमध्ये, तसं आमच्याकडे 3 रूम आहेत AC रूम. त्यामध्ये स्पेशल वॉशरूम मध्ये बाथटब दिलेला आहे. बाकी नॉन AC पण आहेत आपल्याकडं. रूम ऑल क्लिअर एकदम छान आहे. फूड क्वालिटी मिळेल तुम्हाला. फूड क्वालिटी एकदम भारी आहे. छोट्या मुलांसाठी खेळायला पण खूप आहे आपल्याकडे ॲक्टिव्हिटी वगैरे. मड ॲक्टिव्हिटी आहे, स्विमिंग पूल आहे, रेन डान्स आहे, बाकी अंडोर गेम, आउटडोअर गेम दोन्ही पण आहेत आपल्याकडे. या इथे लॉन आहे. मेन एंटर केलं की इथे एका लॉन बाजूला आहे आणि इकडे रूम आहेत. डॉमेट्री पण आहे. जसं की लेडीज आले की तुमच्यासारखे मोठा ग्रुप आला की एकत्र राहायला मागणी करतात आमच्याकडे की नाही मॅम आम्हाला एकत्र राहायचे, मस्ती करायची आहे. हो. जसं की काही मुलं पण असतात बॅचलर पार्टीवाले वगैरे, किंवा लेडीज पण असतात की आम्हाला एकत्र राहायचं. तसं पण आपल्याकडे एक डॉमेट्री हॉल आहे. सेपरेट रूम पण आहेत. त्या खास डॉमेट्रीमध्ये आपल्याकडं वॉशरूम वगैरे सेपरेट आहे. 2-3 वॉशरूम आहे त्या रूममध्ये. आणि बाकीचं तिकडे डायनिंग एरिया आहे पुढे. इथे मुलांना खेळायला खेळणी वगैरे आहे. आम्ही कालपासून आल्यानंतर इथेच मुले खेळत आहेत. आपला टेज वगैरे कंपल्सरी असतो. बाकी टेजवरती बर्थडे पार्टी वगैरे पण होतात. या रूम्स आहेत. एक AC रूम आहे, एक नॉन AC रूम आहे. आपल्याकडे बॉन फायर पण होतो रात्रीचा. काल आम्ही रात्री इथेच बॉनफायर केलं होतं. हो. आहे. एकदम गप्पा मारा तुम्ही तर रात्री एन्जॉय हो. केले खूप. तुम्हाला कसं वाटलं? फूड क्वालिटी खूप वगैरे छान. म्हणजे जेवण तर खरंच छानच होतं आणि मुलांनी मुळात खूप एन्जॉय केलं. मुलांसाठी आलो होतो. आमच्या मैत्रिणींच्या गप्पा झाल्या. मुलांचं झालं ना एन्जॉय. हो. आपलं कपलसाठी पण मोस्ट एक छान पॅकेज आपण आत्ताच लॉन्च केलं आहे. ओके. जसं की नाही का सरप्राईज प्लॅन वगैरे करायचं असेल कोणाला की नाही का डायरेक्ट ॲनिव्हर्सरी असेल किंवा बर्थडे असेल कोणाला, डायरेक्ट आपण सगळं परफेक्ट करून ठेवतो. म्हणजे नाही का केक वगैरे डेकोरेट वगैरे करून ठेवतो. हा डायनिंग एरिया आहे. पाहू शकता तुम्ही इथनं कसं दिसते गार्डन. इथून व्ह्यू खूप छान आहे. हो. खाली मचान आहे. मचानकडे जाऊया का? हो जाऊया. या ना. कॉर्पोरेट इव्हेंट्स या इथे आपण करू शकतो. बर्थडे पार्टी, खूप मोठा हॉल आहे. एंगेजमेंट वगैरे करायचं म्हटलं तरी करू शकतो आपण. ते सगळं सेटअप लावला जातो. जसं इन्क्वायरी असेल तसं. आणि मागेच हॉलच्या मागं वॉश बेसिंग वगैरे आहे. चेंजिंगसाठी रूम वगैरे वॉशरूम वगैरे आहे. आणि हे आपलं या साईडला कॉटेज हाऊस आहे.
कॉटेज हाऊसमध्ये 5 रूम आहे. जसं की फार्म हाऊस वगैरे असतं ना, जसं की एका फॅमिलीला एकत्र राहायचं असतं, 15-16 लोक एका छताखाली राहू शकतात नाही का. आम्हाला घरासारखं एकत्र राहायचं आहे तसे राहता येतं. ओके. तसं सेपरेट प्लॅन बनवलेला आहे. हो हो बरोबर. इकडे पण सेपरेट गार्डन आहे. हां. बॉनफायर साठी पण आहे. हो हे इथे पण खूप सुरेख आहे. हो. ओके. हे सिंगल रूम केलेली आहे का इथे? हो एक घरच आहे. घरच आहे. बरं. म्हणजे 15-16 लोकांचं एक एकत्र कुटुंब असतं ना, ते ॲट अ टाइम या इथे राहू शकतो. हो की फार्म हाऊस सारखं आपण रो हाऊस सारखं एकत्र राहू शकतो. इकडे स्विमिंग पूल आहे. हो. मुलांना एन्जॉय करायला भेटतो. या एरियाचं इकडे सेपरेट, हां. दोन्हीकडे पण तिकडे हे छान आहे. रात्रीचं एकदम छान वाटतं. म्हणजे दिवसाचं पण या रात्रीचं पण या. हो. इकडे रूम्स आहेत स्पेशल कपल साठी बनवलेले आहेत. कॉटेज हाऊस. ओके. एकदम डायरेक्ट विहीर आहे. विहिरीच्या साईडने रेन डान्स आहे. शॉवर चालू केला की रेन डान्स. समोरनं मचांच्या समोरनं अगदी सिंहगड दिसतोय. हो. टॉवर दिसतोय तो सिंहगड. हो. माझ्या बोटाच्या समोर जो दिसतोय तो सिंहगड किल्ला आहे. इकडे मड ऍक्टिव्हिटी पण आहे खाली. तिथंच एकदम वॉशरूम वगैरे पण आहे. समोरच्या बाजूला का? जसं मुलांना आता कसं मुलं शहरामध्ये येतात, गावाकडे कसं असतं माती वगैरे माहीत नसतं. माती म्हणजे काय शेतामध्ये. आपलं शांताई ॲग्रो आहे म्हणजे ॲग्रो शिकायला पण मिळतं मुलांना की ते इथं झाडं वगैरे कशाची झाडं आहे, वांग्याची झाडं वगैरे. आता शेतात आपण नुकतंच भात काढले. तांदूळ पण आपला शेतातलाच असतो इथे आपल्या रिसॉर्टला जेवणासाठी. बाकी ऑलमोस्ट शक्यतो आम्ही शेतातलेच फूड देतो. बरं. दूध वगैरे सगळं घरचंच. हो का? हो. म्हणजे मुलांना आम्ही दाखवतो की नाही का म्हशी वगैरे आहेत, स्वतःहून पाहतात नाही का. बरोबर. हो. स्टडी पण होते मुलांची पिकनिक सोबत. बरोबर. या इथून पायऱ्या आहेत खाली जाण्यासाठी. तुम्हाला कसं वाटलं? तुम्ही कालपासून आहात. तुम्हाला आल्यापासून काय काय एन्जॉय झाला, कसं वाटलं तुम्हाला? म्हणजे सगळ्यात पहिलं म्हणजे आमच्या जेव्हा मुलींचं ठरलं की आपल्याला कुठेतरी जायचंय, आपल्याला एकत्र टाइम घालवायचा आणि मुलांना पण त्यांना त्यांचं खेळता आलं पाहिजे. सो मी खूप म्हणजे सर्च केलं गुगलवरती, पण मनासारखी प्रॉपर्टी मिळत नव्हती. आणि सर्च करता करता म्हणजे जवळपासच हवं होतं पुण्याच्या. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अक्षरशः 1.5 तासाच्या अंतरावरती पोहोचतो आपण इथे. तुम्ही फर्स्ट टाइम आला त्यामुळे तुम्हाला थोडं वाटलं. नाही तसं काही वाटलं नाही असं, कारण इथे आमचं गाव पण आहे. खामगाव जे आहे, खामगाव मावळ जे आहे ते माझ्या आईचं गाव आहे. एकदम जवळ आहे. 15 मिनिटाच्या अंतरावरती पण. त्याच्यामुळे असं खूप लांब आलोय असं काही वाटलं नाही. पण बाकीच्या लोकांना माहित नव्हतं त्यामुळे त्यांना थोडंसं फील झालं. पण हे जे आल्यानंतर हे जे आम्ही गुगलवरती सर्च केलं, मला ही प्रॉपर्टी आवडली आणि त्यावरती मी रिव्ह्यूज पाहिले होते लोकांचे, ते खूप छान होते. जेवणाबद्दलचे रिव्ह्यूज पण खूप छान होते. त्यामुळे मग हे ठिकाण फायनल केलं आणि फायनली आम्ही इथे आलो. आणि इथे आल्यानंतरचा जो एक्सपिरियन्स होता तो तर खूपच छान होता. मुळात म्हणजे जेवण, सगळ्या सोयीसुविधा वेळच्या वेळी मिळाल्या. रात्रीचं दूध लागत होतं ते तुम्ही प्रोव्हाइड केलं लहान मुलांसाठी. त्याच्यानंतर सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे या इथे आम्हाला एकत्र सगळ्यांना राहता आलं. डोरमेट्री असल्यामुळे सगळ्या जणी आम्ही एका रूममध्ये राहिलो आणि नंतर रात्री बोनफायर पण केलं. सो तो एक्सपिरियन्स पण खूप छान होता. आणि दुसऱ्या दिवशी पण आम्ही मचानावरती आलो होतो. फक्त खाली नाही गेलेलो, रेन डान्ससाठी परत कधीतरी येऊ.
नाही नक्की या तुम्ही. हो. कारण इथं प्रत्येकाला आलं की असं वाटतं आम्ही बाहेर कुठं आलेलो नाहीये की नाही का, आमच्या जवळपास नातेवाईकांकडे घरीच आहे. हो बरोबर. हो आणि पुढच्या वेळेस नक्की नॉनव्हेज साठी येणार आहे. या मॅम नक्की या. ठीक आहे. थँक्यू. आणि तुम्ही नक्की एकदा भेट द्या या शांताई ॲग्रो रिसॉर्टला, कारण हे खूपच छान आहे आणि पुण्याजवळ आहे. तुम्ही वन नाईट स्टे या इथे करून एक गावाकडचा फील घेऊ शकता. नक्की एकदा भेट द्या या रिसॉर्टला. या रिसॉर्टबद्दलची माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, शिवाय लिंकसुद्धा देते. तर त्यावरून तुम्हाला इथले पॅकेजेस जे काही आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये कळतील. थँक्यू मॅम.